नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांसाठी असणारी प्रभावी उपचार पद्धती होमिओपॅथी. आपल्याला माहितीच आहे की आज वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या ॲलोपॅथीच्या औषधांच्या दुष्परिणामामुळे मग त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स असोत, स्टिरॉइड्स असोत किंवा पेन किलर्स असोत, लहान मुलांसाठी एक पर्यायी उपचार पद्धती म्हणून होमिओपॅथी पुढे आलेले आहे. इव्हन सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा केंद्र शासन सुद्धा ह्या होमिओपॅथीचा प्रभावीपणे प्रचार करत आहे. कारण लहान मुलांसाठी खास करून त्यांचे असणारे इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे जंतू संसर्गामुळे होणारे आजार असोत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असणारे मानसिक, शारीरिक किंवा सामाजिक विकासासाठी जे काही लागणारे आज उपचार असोत, ह्यासाठी आज होमिओपॅथी एक आशेचा किरण ठरलेले आहे. आणि अर्थातच आजचा दिवसही तेवढाच महत्वाचा आहे. आज धनत्रयोदशी, क्षमा करा, आज धन्वंतरीची पूजा केली जाते वैद्यांकडनं, डॉक्टरांकडनं. आणि असाध्य रोगांवरती लीलया मात मिळवणारे साक्षात धन्वंतरीप्रमाणेच काम करणारे डॉक्टर श्रीपाद खेडेकर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर श्रीपाद खेडेकर यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर श्रीपाद खेडेकर हे महाराष्ट्राला सुपरिचित व्यक्तिमत्व आहे. कारण महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाद्वारे आज महाराष्ट्राला त्यांचा परिचय आहे. पण थोडक्यात त्यांची त्या ठिकाणी मी ओळख करून देऊ इच्छितो. त्यांनी MD ही पदवी संपादन केलेली आहे होमिओपॅथीमध्ये. प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते ते. 2030 मध्ये त्यांचं पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं दिल्लीमध्ये आणि त्यानंतर 3 पुस्तकांचं प्रकाशन झालंय जे आपण नंतर बघणार आहोत. त्याचप्रमाणे स्वित्झर्लंड किंवा सर्बिया ह्या ठिकाणी जाऊन ते जगभरामध्ये लेक्चर्स देत असतात, त्या ठिकाणच्या स्टुडंट्सना शिकवत असतात. पूर्वीच्या काळी भारतीय डॉक्टर परदेशात जाऊन प्रशिक्षण घ्यायचे, पण आता परदेशातील डॉक्टर श्रीपाद खेडेकर यांच्याकडे प्रशिक्षणासाठी येत असतात. ह्याशिवाय 2009 मध्ये युरोपियन मध्ये बेलग्रेडला इम्पेरियल स्कूलची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि मुंबईमध्ये इम्पेरियल क्लिनिक्सची स्थापना 2010 साली त्यांनी केली. आणि ह्यामध्ये खास करून पेशंट एज्युकेशन प्रोग्राम त्यांनी सुरू केलेला आहे जो दर शनिवारी असतो त्यांच्या दादर ह्या क्लिनिकमध्ये. इम्पेरियल क्लिनिक सध्या दादर ह्या ठिकाणी मुंबईमध्ये आणि त्याचप्रमाणे ठाणे ह्या ठिकाणी कार्यरत आहेत. ह्याशिवाय थोडीशी डॉक्टर श्रीपाद खेडेकर यांची मला ओळख करून द्यावीशी वाटते. कारण नोवाक जोकोविच ज्याला अस्थमा झाला होता, हा अस्थमा त्यांनी बरा केली आहे आणि बरा केला आहे. जोकोविच जो टेनिस प्लेअर आहे, नंबर 1 टेनिस प्लेअर आहे आणि त्या निमित्ताने त्यांचं हे एक आर्टिकल छापून आलं होतं. ह्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारच्या मॅगझिन्समध्ये, युरोपियन मॅगझिन्समध्ये म्हणूया कुठल्याही भारतीय डॉक्टरला एक स्पृहणीय अशी कामगिरी, कौतुकास्पद कामगिरी डॉक्टर श्रीपाद खेडेकर यांनी बजावलेली आहे. आणि खास करून होमिओपॅथी विषयकचं लिखाण हे त्यांचं जगभरात आज प्रसिद्ध होत आहे. डॉक्टरांच्या ठिकाणी थोडीशी ओळख करून दिल्यानंतर जरूर आवर्जून मला आज प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की होमिओपॅथी एक आशेचा किरण ठरला आहे लहान मुलांच्या विविध विकारांमध्ये, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असणारे ऑटोइम्युन डिसीजेस किंवा ॲलर्जीज आहेत, अस्थमासारखा विकार आहे, ऑटिझम हा एक अतिशय महत्वाचा आजार आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आज असणाऱ्या शारीरिक आणि मानसिक विकारांसाठी होमिओपॅथी हा एक आशेचा किरण ठरलेला आहे. थोडंसं आपण जाणून घ्या सुरुवातीला होमिओपॅथीविषयी डॉक्टर श्रीपाद खेडेकर यांच्याकडनं. होमिओपॅथीविषयी सर आम्हाला सर्वप्रथम सांगा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे होमिओपॅथी हे एक 250 वर्ष जुनं शास्त्र आहे आणि इट इज अ जर्मन सायन्स. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसतं की ही जर्मन टेक्नॉलॉजीमधनं आलेली एक नवीन गोष्ट आहे. तर ज्यांनी शोध लावले त्यांचं नाव डॉक्टर सॅम्युएल हानेमान. ते बेसिकली स्वतः एक ॲलोपॅथ होते आणि ही वॉज ॲट द टॉप, म्हणजे खूप उच्च दर्जाचे ॲलोपॅथ होते. आणि तिकडनं त्यांनी काहीतरी तोटे असल्यामुळे त्यांनी काहीतरी नवीन शास्त्राचा त्यांनी शोध लावला. म्हणजे ही वॉज नॉट सॅटिस्फाईड विथ व्हॉट वॉज हॅपनिंग, म्हणून त्यांनी काहीतरी संपूर्ण शास्त्र असं काढण्यासाठी त्यांनी होमिओपॅथीचा शोध लावलेला. आणि तो आता सध्या भारतात फार प्रसिद्ध झालाय आणि सध्या भारतीय डॉक्टर आपण आज जगापर्यंत परत होमिओपॅथी घेऊन चाललेलो आहे. सर, आपण जगापर्यंत होमिओपॅथी पोहोचवत आहात आणि आज जगभरातले डॉक्टर्स आपल्याकडे ट्रेनिंगसाठी येत आहेत. पण काही खास करून मला पुरस्कार जे डॉक्टर श्रीपाद खेडेकर यांना मिळाले त्या दाखवायचे वाटतात. पहिला पुरस्कार आहे जो आपण आता स्क्रीनवरती बघूया, लॅपटॉपवरती. वेगवेगळ्या प्रकारच्या पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे डॉक्टर श्रीपाद खेडेकर यांना. पण हार्वर्ड मेडिकल स्कूल जे जगप्रसिद्ध मेडिकल स्कूल आहे, या ठिकाणी खास लेक्चर देण्यासाठी जेनेटिक्सवरच्या संशोधनासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं डॉक्टर श्रीपाद खेडेकर यांना. कारण खास करून लहान मुलांवरती त्यांनी जे संशोधन केलेलं आहे होमिओपॅथीचे ट्रीटमेंटचं, ज्याच्यामध्ये अस्थमा, ॲलर्जीज सारखे विकार आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त ऑटिझम हा एक महत्वाचा विकार आहे. ह्याच्या पुढचा एक जो पुरस्कार आहे मिळालेला आहे तोही आपण बघूया, ज्याच्यामध्ये शिवगौरव पुरस्कार 2012 साली त्यांना प्राप्त झाला होता. ह्याच्या व्यतिरिक्त हे आपण बघतोय की डॉक्टर श्रीपाद खेडेकर पुरस्कार स्वीकारताना ह्या व्यतिरिक्तही अनेकविध पुरस्कार मिळालेले आहेत, ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल प्रेझेन्स म्हणजे त्यांनी फुटबॉल प्लेयर्स वेगवेगळे त्यांना ट्रीट केलेले आहे. मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे नोवाक जोकोविच सारखे टेनिस प्लेयर्स आहेत, त्यांनाही ट्रीटमेंट होमिओपॅथीद्वारे देऊन त्यांचा अस्थमा बरा केलेला आहे.
हे नोवाक जोकोविचचं चित्र बघतोय आपण. श्रीपाद खेडेकर त्यांच्याबरोबर आहेत. अशा विविध प्रकारच्या आज म्हणूया की एक मराठी डॉक्टर्ससाठी एक खरोखर कौतुकास्पद कामगिरी बजावलेली आहे त्यांनी. सर, आपण आज वेगवेगळ्या प्रकारचे हे बघितले आपण पुरस्कार, आणि खास करून श्रावण क्वीन हा महाराष्ट्र टाइम्स मधला जो त्यांची जी इव्हेंट आहे त्याच्यामध्ये तज्ज्ञ म्हणून आपण उपस्थित होतात, आणि महाराष्ट्र टाइम्सचे तज्ज्ञ आहेतच, आणि वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स, वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी बिल्डर्स, स्पोर्ट्स प्लेयर्स यांच्यासाठी सुद्धा आज होमिओपॅथी एक आशेचा किरण ठरलेली आहे. पण आजचा जो आपला विषय आहे खास करून तो लहान मुलांच्या संदर्भात आहे. हे आपण बघतोय की हे एक चित्र आहे ज्याला मल्टिपल स्क्लेरोसिसचा आजार झाला होता, आणि ह्या मुलीने मॅरेथॉनची शर्यत पूर्ण केली 2 वर्षाआधी होमिओपॅथीची ट्रीटमेंट मिळाल्यामुळे. मल्टिपल स्क्लेरोसिस सारखा आजार सुद्धा बरा करण्यात आलेला आहे होमिओपॅथीद्वारे. ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हे वेगवेगळ्या प्रकारची आपण चित्र बघतोय डॉक्टर श्रीपाद खेडेकर यांची. सर, आजचा जो विषय आपला होमिओपॅथीद्वारे नक्की ही आपण कसे काय एवढ्या रुग्णांना बरं केलं, कारण होमिओपॅथी अनेक वर्षांपासून आपण म्हणाला 250 वर्षांपासून अस्तित्वात आहे, पण एवढे चांगले रिझल्ट्स होमिओपॅथीद्वारे आज पहिल्यांदा आपल्याला मिळताना दिसत आहेत. ह्याचं काय कारण आहे? आपण काही वेगळा रिसर्च याच्यामध्ये केलेला आहे? एक फार सोपी आणि छोटीशी गोष्ट आहे की आता जसं आपलं विज्ञान किंवा सायन्स प्रोग्रेस होत आहे तसं मी फक्त होमिओपॅथीला त्या नवीन दृष्टिकोनाने बघतो. म्हणजे आज जेनेटिक्स आणि प्रोटिओमिक्स हे जी नवीन शास्त्र आहेत, मी होमिओपॅथीचं त्याच्याबरोबर सांगड घालतो की होमिओपॅथीला आपल्याला समजायचं आहे, पण फक्त जेनेटिक्सच्या लाईटमध्ये. म्हणजे होमिओपॅथी आपण कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो हे आपल्याला फक्त बघायचं. म्हणजे ते जुनं शास्त्र न ठेवता आपल्याला ते नवीन ठिकाणी घेऊन जायचं. ओके, म्हणजे होमिओपॅथीमध्ये सुद्धा आज रिसर्च करून, संशोधन करून हे नवीन प्रकारचं शास्त्र उदयाला आलेलं आहे. आपण ह्या अनुषंगाने एक व्हिडिओ क्लिप बघूया की काय नक्की होमिओपॅथीमध्ये बदल घडवून आणलेले आहेत डॉक्टर श्रीपाद खेडेकर यांनी. एक ह्याच्यामध्ये स्टेमसेलची आपण बघूया की, कारण स्टेमसेल ही एक मूळ पेशी आहे ज्याच्यामुळे आज म्हणूया की सर्व शरीर बनतं, आणि अर्थातच ही संकल्पना घेऊन आपण आज होमिओपॅथी मधली ट्रीटमेंट करता. काय ही ट्रीटमेंट सर? बेसिकली माणसाचा जन्म हा एका पेशीमधनं किंवा एका सेलमधनं होत असतो. तर ही एक पेशी नंतर जाऊन त्याच्या कोट्यानी त्याच्या पेशी बनतात. म्हणजे तो जेनेटिक कोड जो असतो हा कधी बदलत नसतो. सो व्हॉट इज ट्रू टू वन सेल इज ट्रू टू द होल. म्हणजे जर तुम्ही एका पेशीमध्ये बदल करू शकलात तर तो अख्खा बदल अख्ख्या शरीरामध्येही होऊ शकतो. म्हणजे आपण हेच बघतोय की एका पेशीमधनं ट्रिलियन्स ऑफ सेल्स, म्हणजे आपले विविध अवयव, आपले विविध सिस्टीम कशा बनतात. बरोबर. हे बघितलं आपण आता की हे वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी बनतायत आणि संपूर्ण शरीर आपलं बनतंय. अर्थातच ह्याच्यामध्ये जेव्हा बिघाड उत्पन्न होतो, कारण एका पेशीपासून लाखो पेशी बनत असल्यामुळे, कोट्यवधी पेशी बनत असल्यामुळे मूळ पेशीची जर का आपण ट्रीटमेंट करू शकलो, जेनेटिक कोड जर का ह्या ठिकाणी दुरुस्त करू शकलो, तर संपूर्ण शरीर हे आजारातून मुक्त होऊ शकतं, आणि केवळ एकच आजार नाही तर शरीरातले सगळे आजार ह्या ट्रीटमेंटमुळे जाऊ शकतात. आणि हे कसं आपण बघणार आहोत, एक जेनेटिक कोडची आपण या ठिकाणी डीएनएची क्लिपिंग बघूया की जेणेकरून हा रिपेअर मेकॅनिझम होमिओपॅथीद्वारे कसा होतोय आपल्याला जाणून घेता येईल. सर, काय सांगता येईल? सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा माणूस आजारी पडतो म्हणजे कुठेतरी त्याच्या कोडमध्ये एरर आलेला असतो. तो एकतर त्यांनी इनहेरिट केला असतो, म्हणजे त्याच्या आई वडिलांकडून आलेला असतो, किंवा तो अक्वायर केलेला असतो बिकॉज ऑफ विविध औषधं किंवा विविध इन्फेक्शन्स. तर आपण जेव्हा होमिओपॅथी औषध देतो तेव्हा बेसिकली आपण फक्त हा रिपेअर करतोय. म्हणजे जो एरर आहे तो एरर काढला की शरीर स्वतःलाच बरं करतं. त्यामुळे होमिओपॅथीमध्ये आम्ही हेच म्हणतो की आम्ही शरीराला स्वतःला बरं करायला उत्तेजित करतो. बरोबर. म्हणजे बाहेरनं औषध देऊन आम्ही आजार दाबत नाहीये, पण स्वतःला रिपेअर करतोय. तर ही रिपेअर मेकॅनिझम इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. आणि अर्थातच हा रिपेअर मेकॅनिझम जर का आपण करू शकलो तर कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय आपण आजार बरा करू शकतो. आपल्याला माहितीच आहे ॲलोपॅथिक औषधांचे वेगवेगळ्या प्रकारचे साईड इफेक्ट्स आहेत. आपण काय सांगू शकता? आपण हे बघतोय स्क्रीनवरती आता की हे जे रिपेअर मेकॅनिझम आहे बघितलं, आणि हे स्टेम सेलचं जे आहे एक वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स या ठिकाणी अधिकाधिक बनतात, आणि ह्या पेशींपासून आपल्याला दिसतंय की कसा गर्भ तयार होतो. म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायचंय की ही एक पेशींपासून अनेक कोट्यवधी पेशी बनून आपलं शरीर बनत असतं. तर ह्या पेशीमधलं जर का जेनेटिक स्ट्रक्चर आपण पूर्ववत करू शकलो तर आजार हे बरे होऊ शकतात. सर, आजचा जो कार्यक्रम आहे आपला खास करून लहान मुलांविषयी आहे. आपल्याकडे कुठकुठच्या प्रकारचे पेशंट्स येतात सर्वप्रथम आम्हाला सांगा, आणि मग आपण लहान मुलांच्या ट्रीटमेंटकडे जाऊया. एक होमिओपॅथ म्हणून आपण कुठल्या प्रकारचे आजार, दीर्घकालीन आजार खास करून आपल्याला बरे करण्यासाठी रुग्ण येत असतील, काय सांगता येईल? तर बेसिकली कुठली नॉन सर्जिकल कंडिशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आता एखाद्या माणसाला जर हात तुटला असेल तर डेफिनेटली त्याला एका सर्जनकडेच जायचंय. पण याच्या व्यतिरिक्त आपण ज्याला आजार म्हणतो, डिसीज,
जी इनहेरिट किंवा अक्वायर केली आहे, तर ही कुठलीही डिसीज होमिओपॅथीद्वारे आज बरी होऊ शकते. ओके. म्हणजे आम्हाला हेच करायचं की शरीराला जेव्हा आम्ही उत्तेजित करतो तेव्हा आपण शरीर कुठली गोष्ट रिपेअर करते. तर ते स्किनच्या लेवलला असो की किंवा तुमच्या रेस्पिरेटरी लेवलला, म्हणजे स्किनचे तुमचे कुठले आपण ज्याला म्हणतो आपण लॅपटॉपवरती बघूया का? हे एक चित्र आपण लॅपटॉपवरती बघूया या ठिकाणी, ज्याच्याद्वारे कुठकुठच्या प्रकारचे आजार आज होमिओपॅथीद्वारे बरे होऊ शकतात हे आपल्याला दिसू शकेल. वेगवेगळ्या प्रकारचे स्किन डिसीजेस आहेत, हे सुरुवातीला आपण दाखवलेत. सर काय सांगता येईल? तर एक्झिमा सारखा आजार आहे किंवा आपण ज्याला सोरायसिस म्हणतो, विटिलायगो म्हणतो किंवा आपण ज्याला पांढरे डाग येणं म्हणतो, तर या सगळ्या गोष्टींना ॲलोपॅथीमध्ये अगदी ब्लंटली असाध्य म्हणतात. बरोबर. पण बेसिकली जर तुम्ही रिपेअर मेकॅनिझम स्टिम्युलेट केलं तर हे सगळे आजार कॉन्करेबल आहेत आणि हे सगळे आजार संपूर्णपणे बरे पण होऊ शकतात. तर त्याच प्रकारे तुमचं हेअरफॉल, ॲलोपेशिया, त्यानंतर मग लहान मुलांमध्ये रेस्पिरेटरी इन्फेक्शन जे वारंवार होतात. आता मुंबईमध्ये पोल्युशन तर वाढत चाललेलं आहे, त्याच्याबद्दल कोणीच काही करत नाहीये. पण द ओनली थिंग इज तुम्ही जर ते रिपेअर करू शकलात तर इट विल बी अ बून. त्याच्यानंतर मग बरेचसे होणारे तुमच्या गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टीमच्या लेवलला प्रॉब्लेम आहेत. ऍसिडिटी होते लहान मुलांना किंवा गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स म्हणतो आपण, अल्सर्स किंवा खाण्यापिण्याचे न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स हे देखील कम्प्लिटली बरे होऊ शकतात. त्यानंतर मग लहान मुलांना होणारे बरेचसे जॉईंट प्रॉब्लेम्स, जे हल्ली नवीन नवीन औषधं आणि नवीन नवीन वॅक्सिन्स आपण घेतोय आणि त्यामुळे झालेले हे जॉईंट प्रॉब्लेम्स. म्हणजे हल्ली आम्ही बघतो की रुमॅटॉइड आर्थरायटिस हा एक 3 वर्षाच्या मुलांना पण होतो. म्हणजे वी वंडर की हा आजार कुठून आला, पण तो आपण सेल्फ क्रिएटेड हे जे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत हे डेफिनेटली रिपेअर होऊ शकतात. त्याच्यानंतर मग बरेचसे एंडोक्राईन लेवलला आपण ज्याला म्हणतो मधुमेह किंवा आपण थायरॉइड प्रॉब्लेम्स किंवा ग्रोथ रिलेटेड प्रॉब्लेम, म्हणजे बरेच वेळा मुलांची वाढ बरोबर होत नसते किंवा त्यांची शरीरयष्टी बरोबर बनत नसते, तर ती आपण डेफिनेटली रिस्टोर करू शकतो. आणि त्याच्यानंतर मग होणारे बरेचसे जेनेटिक प्रॉब्लेम्स जे आहेत तेही आपण होमिओपॅथीद्वारे बरे करतो. येस, आपण हा कार्यक्रम असाच बघत राहूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रेयांचं स्वागत आहे. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे डॉक्टर श्रीपाद खेडेकर यांच्याबरोबर. खास करून प्रभावी होमिओपॅथी जी आज लहान मुलांसाठी खास करून आशेचा किरण ठरलेली आहे. आपल्याला माहितीच आहे आज लहान मुलांमध्ये जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात तेव्हा पहिली ट्रीटमेंट म्हणून आज होमिओपॅथी ही जरूर घ्यावी, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलोपॅथिक औषधांचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते आपण टाळू शकतो. लहान मुलांना ह्याचा फायदा तर होतोच, पण केवळ हा फायदा त्यांचा आजार बरा करण्यापुरता मर्यादित नाही, तर त्यांची शारीरिक वाढ नीट होण्यासाठी, मानसिक विकास होण्यासाठी आणि सामाजिक स्तरावरती त्यांना खरोखर एक चांगला ह्या ठिकाणी फायदा मिळवून देण्यासाठी होमिओपॅथी आज खरोखर एक आशेचा किरण ठरलेली, एक वरदान सिद्ध झालेली आहे लहान मुलांसाठी. मला आज आवर्जून सांगू इच्छितो मी या ठिकाणी की इम्पिरियल क्लिनिक्सने आज भारतात सर्वप्रथम अशा प्रकारचं लहान मुलांसाठी खास करून होमिओपॅथीचे सेटअप्स हे निर्माण केले गेलेले आहेत किंवा होमिओपॅथीसाठी डेडिकेटेड क्लिनिक्स निर्माण केले गेलेले आहेत, जे आज ठाणे आणि दादर, मुंबई या ठिकाणी दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहेत, ज्याचा लाभ आपण जरूर घेऊ शकता. लहान मुलांचे जे विविध आजार आहेत, ज्याच्यामध्ये ॲलर्जी असो, अस्थमा असो, सोरायसिस, एक्झिमा सारखे स्किन डिसीज असोत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आहेत, ज्याच्यामध्ये ऑटिझम सारखा आजार आहे, ज्याला आत्ममग्नता म्हटलं जातं, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गतिमंदत्व किंवा सेरेब्रल पल्सी सारखा आजार, मल्टिपल स्क्लेरोसिस सारखा आजार किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे असाध्य आजार आहेत त्यांच्यावरती आज मात करता येऊ शकते. ऑटिझमची आपण क्लिप बघूया या ठिकाणी. ऑटिझम या ठिकाणी एक प्रातिनिधिक असं उदाहरण दाखवलं जातं आपल्याला ऑटिझमचं ह्या ठिकाणी. तिला नंतर मला काय 3 वर्षात परत त्यांच्याकडे जायची गरजच लागलेली नाही आणि तिच्या नजरेमध्ये पण खूप फरक पडलाय, बुद्धीमध्ये खूप फरक पडलाय, चालण्या बोलण्यात खूपच प्रगती झाली तिची. आम्ही अगोदर एवढा विश्वास नव्हता ठेवला की बाबा होमिओपॅथीमुळे की इतका फरक पडू शकेल म्हणून. ऐकून फक्त माहिती होतं की बाबा फरक पडतो, पण इतका फरक पडला डॉक्टरांमुळे ते विश्वास बसत नाही, इतका फरक पडलाय. आणि ह्याच्या पैशाच्या बाबतीत पण त्यांनी खूप सहकार्य केलं आम्हाला. आमची परिस्थिती नसताना त्यांनी खूपच मदत केली आम्हाला. या ठिकाणी बघितलं तर एक प्रातिनिधिक उदाहरण होतं. ऑटिझमची ही मुलगी होती जी या ठिकाणी ह्या मुलाला बरं करण्यात आलंय आणि खरोखर हे कसं साध्य केलं, हा चमत्कार कसा काय करू शकलात आपण? हे बघा, चमत्कार नावाची गोष्ट एक्झिस्ट होतच नाही. इट इज सिम्पल सायन्स. म्हणजे मी नेहमी म्हणतो की होमिओपॅथी एक फार सोपं शास्त्र आहे, फक्त तुम्हाला ते समजलं पाहिजे की ते कसं प्रॅक्टिस करायचं. आम्ही मुलांना ऑब्झर्व्ह करतो, त्यांची गुणसूत्र समजण्याचा प्रयत्न करतो आणि ती रिपेअर करतो औषधांच्या द्वारे. दॅट इज इट. आपण लहान मुलांसाठी क्लिनिकमध्ये खास करून एक लॅपटॉपवरती बघूया की कशा त्याने लहान
मुलांसाठी एक वेगळा एरिया इम्पेरियल क्लिनिक्सने निर्माण केलेला आहे, जी दादर आणि दादर मुंबई या ठिकाणी आगर बाजार या ठिकाणी हे इम्पेरियल क्लिनिक आहे, जे आपण आता चित्र बघतोय. आणि ठाणे या ठिकाणी सुद्धा फॅसिलिटी दिलेली आहे, खास करून त्या भागातील लोकांसाठी. ह्या एरियाचा काय फायदा होतो सर आपण जे बघतोय? सर्वात महत्वाचं म्हणजे लहान मुलं एका जागी बसून तुम्हाला काही हिस्ट्री देणार नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला त्यांना फक्त एकटं सोडून ऑब्झर्व्ह करायचं की त्यांचं शरीर कसं आहे, बोलणं कसं आहे, उठणं कसं आहे, ते कुठल्या प्रकारची खेळणी घेतात. त्यामुळे विविध प्रकारची खेळणी मग आम्ही बघतो की त्या मुलांनी बावली उचलली की तलवार उचलली आहे का गाडी उचलली आहे, आणि अकॉर्डिंगली आम्ही त्यांना समजण्याचा प्रयत्न करतो आणि अकॉर्डिंगली मग त्यांना आम्ही औषध देतो त्यांच्या गुणसूत्रांना पोहोचेल असं. ओके, ऑटिझम बद्दल आपण आता एक प्रातिनिधिक उदाहरण बघितलं. आपण अजून एक उदाहरण बघूया ऑटिझमच्या रिलेटेड, जी या ठिकाणी आई बोलते मुलाविषयी. आपण काय तिचं मनोगत आहे जाणून घेऊ की कशा रीतीने होमिओपॅथीने फायदा झालाय. हा माझा मुलगा आहे निहार साखळीकर. त्याचं 15 वर्षाचा आहे तो, आणि आता आम्ही 1.5-2 वर्ष झाले मी होमिओपॅथी औषध चालू आहे त्याचं. आणि सुरुवातीला त्याला त्याचा आय कॉन्टॅक्ट नव्हता. पेपर्स हवे तुला देणार. आय कॉन्टॅक्ट नव्हता, बिहेवियर खूप होते. राईटला आणि मग स्ट्रेट. हा, आणि आता आता तुम्ही बघताच त्या होमिओपॅथी औषधामध्ये स्पीच पण त्याचा आता डेव्हलप. येस, जो मुलगा एक शब्दही बोलला नव्हता इतके वर्ष, तो आता बोलायला लागलाय, प्रश्न विचारायला लागलाय, आय कॉन्टॅक्ट द्यायला लागलाय. ऑटिझमसाठी हा एक चमत्कार आहे म्हणायला हरकत नाही, कारण अशा मुलांसाठी खरोखर एक इंडिपेंडंट होण्यासाठी होमिओपॅथी आज काम करू शकते. आणि केवळ ऑटिझमच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे गतिमंदत्वातील आजार, सेरेब्रल पल्सी असो किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस सारखा आजार असो, मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा आजार आहे, ह्या आजारांवरती सुद्धा होमिओपॅथी आज आशेचकरण ठरलेली आहे. खास करून इम्पेरियल क्लिनिक्समध्ये ह्या अशा रुग्णांसाठी खास व्यवस्था केली गेलेली आहे, ज्याविषयी आपण कार्यक्रमात पुढे जाणून घेणार आहोत. पण ह्याच्या व्यतिरिक्त जे मुलांचे आजार आहेत, ज्याच्यामध्ये ब्रॉन्कायटिस, अस्थमा सारखे जे आजार आहेत, हे सुद्धा बरे होऊ शकतात का? सर्वात महत्वाचं म्हणजे मूल जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचे प्रॉब्लेम्स युजली स्किनवरनं सुरू होतात, म्हणजे ज्याला आपण एक रॅश किंवा नॅपी रॅश म्हणतो. आणि हा प्रॉब्लेम दाबत जाऊन नंतर तुमचा अस्थमा बनतो. तर आपल्याला हे समजायचं की एक गोष्ट दाबली, जर रिपेअर नाही केली, तुम्ही दाबली, तर तीच गोष्ट उद्या तुम्हाला मोठा प्रॉब्लेम देऊ शकते. बरोबर. आणि मग तोच तुमच्या स्किनचा प्रॉब्लेम दाबल्यानंतर उद्या तुमच्या रेस्पिरेटरी ट्रॅकवरती जाऊन पोहोचतो. तुम्हाला टॉन्सिलायटिस, फॅरिंजायटिस हे प्रॉब्लेम्स होतात. मग आई वडील अगदी सोयीस्करपणाने त्यांना कॉफ सिरप आणि अँटीबायोटिक देतात, बिकॉज दे डू नॉट नो हाऊ टू रिपेअर. त्यामुळे ते आजार दाबायचा प्रयत्न करतात. तर हे आजार दाबले नाही पाहिजे. उद्या हीच मुलं आपल्या भारताचं भवितव्य घडवणार आहेत. तुम्ही जर आजार दाबले तर सोशली ऑल्सो दे विल नॉट बी परफेक्ट. ह्या मुलांना औषध कसं देतं आपण पटकन आम्हाला दाखवा, कारण एक सोप्या रीतीने ह्या मुलांना आवडेल अशा ह्याच्यात औषध दिलं जातं. हे आपण बघतोय या ठिकाणी एक सोपं इन्स्ट्रुमेंट आहे. बेसिकली आम्ही याला रेडिओनिक्स मशीन म्हणतो. तर ही फार ऍडव्हान्स मेथड एक आहे औषध देण्यासाठी. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन किंवा कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये अडल्ट्रेशन होत नाही. त्यामुळे तुम्हाला बेस्ट क्वालिटी मेडिसिन ऍट द क्विकेस्ट टाइम तुम्हाला देता येतं. आणि दिस इज फुल प्रूफ मेकॅनिझम. आणि ते लहान मुलांना घ्यायला आवडतं सुद्धा. मुलंही आवडीने औषधं घेतात आणि बरी सुद्धा होतात. आणि कसं ते आपण जाणून घ्या कार्यक्रमात पुढे एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमात खास करून मला आवर्जून सांगावंसं वाटतं की इम्पेरियल क्लिनिक्स जे डॉक्टर श्रीपाद खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले आहे मुंबई मध्ये दादर या ठिकाणी, दादर आगार बाजार आणि ठाणे या ठिकाणी, या दोन्ही ठिकाणी होमिओपॅथीद्वारे आज विविध आजारांसाठी प्रभावी उपचार केले जातात, ज्याच्यामध्ये वार्धक्यावस्थेतील विविध आजार आहेत, संधिवातासारखा आजार आहे, मधुमेह, ब्लड प्रेशर किंवा हार्ट अटॅक्स डिसीज आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त खास करून लहान मुलांसाठी या ठिकाणी वेगळे सेटअप्स निर्माण केले गेले, ज्याचा जरूर आपण लाभ घेऊ शकता. पण तत्पूर्वी सर, आज आपण मगाशी म्हणाला होता त्याप्रमाणे इतर लहान मुलांच्या व्यतिरिक्तही इतर आजारांवरती आज आपण ट्रीटमेंट करू शकतो होमिओपॅथीद्वारे, काय सांगता येईल? आज आपल्या भारतामध्ये मोस्ट कॉमनली होणारे आजार म्हणजे पहिलं म्हणजे मधुमेह आहे, त्याच्यानंतर मग ब्लड प्रेशर आणि तुमचे हृदयविकार ज्याला आपण म्हणतो. कारण स्ट्रेस लेवल खूप वाढलेली आहे. स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे आपण फक्त मॉडर्न मेडिसिन मधली औषधं घेऊन तो आजार दाबणं हे काही सोल्युशन नाहीये. पण तुम्हाला ते रिपेअर केलं पाहिजे, तुमची लाईफस्टाईल बदलली पाहिजे. तर या गोष्टींवरती आम्ही फार महत्व देतो. आणि ते करण्यासाठी त्या पेशंटला समजलं पाहिजे की त्याच्याबरोबर काय होतंय. म्हणजे नुसतं औषध देऊन काम संपत नाही, पण लाईफस्टाईल बदलण्यासाठी तुम्हाला त्याला एज्युकेट करावं लागतं. आणि तर आम्ही आमच्या प्रत्येक क्लिनिकमध्ये दर शनिवारी एक पेशंट एज्युकेशन नावाचा आम्ही एक प्रोग्राम करतो, जिकडे पेशंटना अगदी मोफत आम्ही फक्त शिकवतो की होमिओपॅथी कशी काम करते आणि त्यांनी त्याच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस कसे आणले पाहिजेत. या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र मिळतात, नुसती ट्रीटमेंट पण नाही, नुसतं एज्युकेशन नाही, या दोन्ही गोष्टी एकत्र जेव्हा मिळतात तेव्हा तुम्हाला फॅन्टॅस्टिक रिझल्ट मिळू शकतात, नाहीतर मग नाही. येस, आणि हे रिझल्ट कसे मिळतात आपण संधिवाताचं एक प्रातिनिधिक उदाहरण बघूया, आर्थरायटिसचं, की कशा रीतीने आज त्यांना फायदा झालेला आहे. 59 आहे. मी माझ्या ढोपर दुखत होतं, त्या निमित्ताने मी डॉक्टरांकडे इथे आले आहे. या औषध पुष्कळ औषधं घेतली, पण त्याच्याने तेवढ्या पुरता गुण यायचा. नंतर मग काही
काही गुण नाही यायचं, परत चालू व्हायचं. मग मला ऑपरेशन सुद्धा लोकांनी सांगितलं होतं की ऑपरेशन करावं लागतं वाटीचं, पण त्याच्यामुळे सक्सेसफुल होत नाही हे मला माहिती होतं, म्हणून मी काय त्याच्यात भानगडीत पडले नाही. परंतु माझ्या मोठ्या सुनेच्या वडिलांनी यांचं नाव सांगितलं, डॉक्टर खेडेकरांकडे तुम्ही होमिओपॅथिक औषधासाठी या, त्याने तुम्हाला बरं वाटेल, हळूहळू का होईना पण बरं वाटेल. मग मी त्या दिवसापासून मी या डॉक्टरांकडे आले, खेडेकरांकडे. जरूर आपण बघितलं एक प्रातिनिधिक उदाहरण. आणि केवळ आर्थरायटिस किंवा संधिवातच नव्हे तर ह्याच्याबरोबरीने मधुमेह, हृदयरोग किंवा ब्लड प्रेशर सारखा आजार आज होमिओपॅथीद्वारे बरा होऊ शकतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जेरियाट्रिक्स म्हणजे वार्धक्यावस्थेतील जे खास करून विकार आहेत त्यांच्यासाठी आज इम्पेरियल क्लिनिक्स दादर, अगरबाजार, मुंबई, त्याचप्रमाणे ठाणे ह्या ठिकाणी आज सेवा कार्यरत आहेत. जरूर आपण त्याचा लाभ घेऊ शकता. लहान मुलांसाठी खास सेटअप आहेत, पण आपण इम्पेरियल क्लिनिक्सचे नंबर जरूर लिहून घ्या. इम्पेरियल क्लिनिक्समध्ये असाध्य रोगांसाठी होमिओपॅथीद्वारे प्रभावी उपचार हे केले जातात. त्याचप्रमाणे पेशंट्स एज्युकेशन प्रोग्राम दर शनिवारी 4:30 वाजता या ठिकाणी घेतला जातो, ज्या ठिकाणी फ्री मोफत या ठिकाणी सल्ला दिला जातो. तसंच लहान मुलांच्या उपचारांसाठी खास व्यवस्था केली गेलेली आपण मगाशी बघितलं. ॲलर्जी, अस्थमा, ऑटिझम, संधिवात, कर्करोग, मधुमेह, कॅन्सर, लठ्ठपणा यावर तर उपचार आहेतच या ठिकाणी. आणि खास करून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इम्पेरियल क्लिनिक्स मुंबई, दादर आणि ठाणे या ठिकाणी कार्यरत आहेत. परदेशातही सुविधा आहेत, पण मुंबईमध्ये दादर, अगरबाजार आणि ठाणे या ठिकाणी घंटाळी देवी या ठिकाणी ही दोन्ही क्लिनिक्स आज आपली होमिओपॅथीच्या द्वारे ट्रीटमेंट देण्यासाठी उपलब्ध आहेत, सेवा कार्यरत आहे. आपण कॉन्टॅक्ट नंबर सध्या त्यांचे टिपून घेऊया. जरूर आपण कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या इम्पेरियल क्लिनिक्सचे. आणि जर आपल्याला होमिओपॅथिक उपचार हवे असतील तर आपण होमिओपॅथिक उपचार या ठिकाणी जरूर घेऊ शकता. संपर्कासाठी नंबर आहेत 022-2438-5888, त्याचप्रमाणे 022-2543-5888 आणि मोबाईल नंबर एक आहे 900-438-499 म्हणजे 900-438-4999. ह्या मोबाईलवरती आपण फोन करून जरूर उपचारांच्यासाठी जर का आपल्याला होमिओपॅथिक उपचार हवे असतील तर आपण जरूर घेऊ शकता. डॉक्टर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन आमच्या सर्व प्रेक्षकांना केलं, खास करून होमिओपॅथिक उपचारांविषयी. त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.